वासी मर्ढेकर हे आपले फार मोठे कवी युगप्रवर्तक कवी. युगप्रवर्तक कवी आहे. त्यांचं घर नामशेष होण्याच्या मार्गावर आलेलं होतं. तिथल्या एका पत्रकारानं मला ते दाखवलं की ह्याचे पत्रे बदला. मी पत्रे बदलले तर काही वर्ष हे टिकेल. मी पत्रा काढला आमच्या ह्यानं तर भिंत ढासळायला लागली. मग तिथं लाईट नव्हती. मग लाईटचं कनेक्शन घ्यायचं तर त्या मालकाच्या नावावर घ्यायला लागतं. मग वासी मर्ढेकरांचे जे पुत्र आहेत राघव मर्ढेकर त्यांना मराठी फारसे येत नाही आणि ते दिल्लीत असतात. ते IAS ऑफिसर म्हणून निवृत्त झालेले आहेत आणि त्यांच्याशी मग आम्ही संपर्क साधला. एक रश्मिता तुळजापूरकर म्हणून त्यांच्या नातेवाईक आहेत. त्यांनी आम्हाला मर्ढेकरांच्या मामांचे आमचा संवाद साधून दिला. सदाशिव पाडळीकर त्यांचं आत्ताच नुकतंच निधन झालं. मग ते राघव मर्ढेकरांशी बोलले. मग राघव मर्ढेकरांशी आमचे किशोर बेडकेळ बोलले आणि किशोर बेडकेळांनी त्यांनी सांगितलं की ठीक आहे, ही जागाच आम्ही शाहूपुरी शाखेला खरेदी खताने देऊन टाकतो, तुम्ही कागद तयार करून आणा. पण आम्ही असं सांगितलं की आम्हाला खरेदी खत नको, आम्हाला मालकी हक्क हवा पण मालकी नको. का? कारण 100 वर्षांनी मर्ढेकरांचंच होतं का नाही ह्याच्यावर सुद्धा वाद. तर मर्ढेकर हे नाव उतार्यावर असू दे पण मालकी शाहूपुरी शाखेची. म्हणजे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इतिहासात एका कवीनं, मोठ्या युगप्रवर्तक कवीची जागा घराची एका संस्थेला द्यावं हा सुद्धा एक मोठी घटना घडलेली. आणि राघव मर्ढेकर जे त्यांचे सुपुत्र आहेत, माझे जे 2 कार्यकर्ते नंदकुमार सावंत आणि ॲडव्होकेट चंद्रकांत बेबले, त्यांच्याकडे कागद घेऊन गेलो कराराची. त्यावेळेस त्यांनी असे शब्द वापरले की माझ्या वडिलांना तिथे येऊन राहायचं होतं सेवानिवृत्तीनंतर आणि त्या वडिलांचं माझ्या खूप प्रेम होतं त्या घरावर. त्यामुळे ह्या घराचं काय करायचं हा प्रश्न माझ्या मनाला खूप सतावत होता आणि माझ्या खांद्यावरच एक मोठं ओझं तुम्ही आज खाली केलं आणि हे घर मी तुम्हाला दिलो. मी आता म्हणजे सुखानं पुढचं आयुष्य वाटचाल करू शकतो. तर ही एक ऐतिहासिक घटना घडली. मग आता मी विचार केला की ह्या घराचं जे जुनंपणे त्यांच्या वडिलांनी ते बांधलेलं होतं वासी मर्ढेकरांच्या, आणि त्याला नाव पत्नीचं दिलं होतं सावित्री सदन. त्यांचं पत्नीवर खूप प्रेम होतं सीताराम पंतांचं. तर ते नाव सुद्धा राहावं आणि त्या घराचं ते जे काय अस्तित्व आहे किंवा जसा त्याचा ढाचा आहे त्यात कुठलाही मूळ ढाच्याला धक्का न लावता की वासी मर्ढेकर जर येऊन इथं राहिले असते तर ते कसे राहिले असते, तर तसं त्याचं रूप दिलं मी त्याला. इतकं सुंदर रूप आहे की तुम्ही ते बघितल्यानंतर माणूस भारावून जातो, त्याच्या डोळ्यात पाणी. कुठलाही कवी जर आता त्या घराला भेट द्यायला आला तर त्याच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि तिथं मग आम्ही काय केलं की त्याचं घराला त्यांच्या कविता, त्यांचं जीवनपट, त्यांचं छायाचित्र अशी सगळी रचना केली. आणि ते सगळं बघून अरुणा ढेरेंना सरांनी बोलवलं होतं उद्घाटनाला. तर त्यांच्या डोळ्यात अरुणा ढेरेंच्या सुद्धा घळाघळा अश्रू आले असं डोळ्याने मी बघितलं. आणि ते म्हणले की इतकं तुम्ही सुंदर केले की आता फीत कापून उद्घाटन नको, म्हणले आपण कडी वाजू म्हणजे मर्ढेकर म्हणजे इतकं ते सगळं भारावलेला तो कार्यक्रम. त्याची गोष्ट सांगतो की 5 लाख रुपये बजेट आहे असं काढलं आम्ही आधी सुरुवातीला दुरुस्तीचं. पुन्हा ते सुंदर करायचं असं करत करत 12-13 लाखावर बजेट गेलं. कोरोनाच्या संकटात ते काम चालू झालेलं होतं. मी कसं तरी जमवत 10 लाख रुपयेपर्यंत पैसे जमवले, केलं. शेवटचे पैसे कमी पडल्यावर मी जिल्हा मध्यवर्ती बँकेत अर्ज दिला. शिवेंद्रराजेंना म्हटलं की मला इथं पैसे पाहिजेत. मग ते म्हणले आम्ही 50,000 रुपयाच्या वर देत नाही. शिवेंद्रराजेंनी वेटो वापरला, 1 लाख रुपये झाले. मीटिंगमध्ये 1 लाख रुपये ठरले. मी तिथे गेलो. रामराजे नाईक निंबाळकर तिथं होते, ज्येष्ठ संचालक. मी म्हणलं रामराजे साहेब मर्ढेकरांचं घर तुम्ही 1 लाख रुपये देता, म्हणलं काय बरोबरच आहे. मग त्यांनी 1 लाखाचे 2 लाख केले आणि शेवटचे पैसे मिळाले. म्हणजे साहित्य क्षेत्रात पैसे मिळवणं खूप अवघड गोष्ट आहे. तरी सुद्धा ते आम्ही वासी मर्ढेकरांचं एक घराचं स्मारक करू शकलो. महाराष्ट्र साहित्य परिषदेचं खूप मोठं काम आहे. किंवा आता सरांनी जे सांगितलं की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद सन्मानानं द्यावं, हा ठराव आमच्या शाखेनं मांडला आणि तो मिलिंद जोशींनी उचलून धरला. म्हणजे शेवट आम्ही मांडला तरी नेतृत्वाला पटला पाहिजे, आम्ही काही मांडू. शाखा किती महत्वाची, संमेलन घेण्यासाठी साहित्यातलं जे काम आहे शाहूपुरी किती मोठं आहे, हे खूप मोठं आमचं शाहूपुरी शाखेचं योगदान आहे. आणि जी महाराष्ट्र साहित्य परिषदेला जी जागा दिलेली आहे ती औंधच्या राजानं दिलेली 999 वर्षाच्या कराराला. म्हणजे कधी कधी पुण्यातले लोक म्हणतात की सातारकरांचंच वर्चस्व वाढत चालले. मी म्हणतो जागा सुद्धा आमची, जागा आमची आहे ना. मालोजी राजेंनी 5 लाख रुपये दिले. आणि महाराष्ट्र साहित्य परिषद ही पुणे साताऱ्याची नाहीये, ही 15 जिल्ह्यांची, महाराष्ट्राची आणि देशातल्या प्रत्येक मराठी भाषिकाचा तिच्यावर अधिकार. आता पुण्यात ती जी इमारत आहे ह्याचा अर्थ मालकी पुणेकरांची किंवा सातारकरांची नाही, मालकी देशाची. म्हणजे आमची काही एकट्याची कोणाची मालकी नाही. आणि आम्ही विश्वस्त आहे.
आज आम्ही उद्या आणखी दुसरे हे सोलापूरचे आहेत, ह्या सातारचे आहेत, मी साताराचं आहे, पण हे पुण्यात राहतात. ह्यांनी पुण्यातनं वाचन संस्कृती आता सदाशिव पेठेत ह्यांचं कुठं आप्पा बळवंत चौकात ह्यांचं ऑफिस आहे. नुसतं भाड्यानं दिलं तरी 1.5-2 लाख रुपये भाडं आहे. तिथे ते पुस्तकं विकत बसतात. 40% सवलत, 20% सवलत. ते भाषेचं साहित्याचं प्रेम आहे म्हणून. कारण मिलिंद जोशी सुद्धा नुसते व्याख्यानं देत फिरले तर ते करोडपती होते. पण ते सगळा स्वतःचा वेळ. तुमच्या पॉडकास्टच्या माध्यमातून आमचं हेच आहे की आता जे आपण महत्वच देत नाही, वाचन संस्कृती, पुस्तकं किंवा संमेलनासाठी फक्त टीकेचा एक सूर लावला जातो. त्यात असं कधी म्हटलं जात नाही की ह्या आपल्या भाषेचा उपक्रम आहे एवढा मोठा, आपण स्वतःहून त्यामध्ये सहभागी होऊ. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 117 शाखा आहेत. काही शाखा काम करतात, काही करत नाहीत, पण एखादी शाखा इतकी काम करते आणि ती विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली करते. म्हणजे बासी मर्ढेकरांबद्दल त्यांनी सांगितलं, किंवा आता त्यांनी कवी गिरीशांचा आणि वसंत कानेटकरांचा पुतळा त्या स्मारकासाठी दिलाय अहमदपूरमध्ये. ते माझ्या सासरचंच गाव आहे आणि त्या शिक्षण संस्थेवरच मी संचालक आहे. तर हे एखादी व्यक्ती करते, सगळ्यांना हे लक्षात येत नाही म्हणा किंवा काहीही म्हणा, पण एखाद्या माणसाच्या हे लक्षामध्ये येतं आणि ती व्यक्ती हे काम करते, तर त्याला सगळ्यांनी प्रोत्साहन पण दिलं पाहिजे आणि ते काम लोकांपर्यंत पोहोचलं पण पाहिजे.